नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगमध्ये स्वागत करतोय. बघा, राज्यसेवा 2027 साठी जर तुम्ही टार्गेट करत असाल तर मला माहित आहे की बऱ्याचशा चुका होतात आणि त्या चुकांमध्ये एक सर्वात मोठी चूक आहे ती म्हणजे काय तर नोट्स. तुम्हाला एक क्लिअर करतोय अगदी की आपली स्ट्रॅटेजी नेमकी कशी असायला पाहिजे. आपली स्ट्रॅटेजी नेमकी कशावर डिपेंड असायला पाहिजे. मी म्हणतोय की पहिला जो फॅक्टर आहे ना, तो पहिला फॅक्टर आहे टाइम. रिझन काय? कारण प्रत्येकाकडे रोजचे 24 तास आहेत, बरोबर. तरी पण समजा की दोन व्यक्ती आहेत, दोन स्टुडंट आहेत, दोन ऍस्पिरंट आहेत, ए आणि बी. दोघे जण फुल टाइम अभ्यास करतात, तरी पण काही जण असे असतात, लेट्स से की ए हा पहिल्या अटेम्प्ट मध्ये किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पोस्ट काढतो आणि दुसरा म्हणजे बी याला 4-5 वर्ष झाले तरी पण त्याचं निघत नाही. कारण काय? कारण खरा जो आहे ना, तो हा वेळेचा खेळ आहे. जो टाइमचा युटिलायझेशन प्रॉपर करतो ना, तो परीक्षा क्लिअर करतो. आणि म्हणून तुमची स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे वेळेनुसार. म्हणजे आता जर मी म्हणणार की पूर्वपरीक्षा 4-5 महिन्याच्या आधी, मग काय करायचं? अरे मग पूर्वपरीक्षाच करा. पण जर इथून 8-10-11 महिन्यानंतर पूर्वपरीक्षा आहे तर आधी असा भाग करा जो दोघांमध्ये कॉमन आहे. जेवढा कमी वेळ तेवढा नेमका आपल्याला सटीक म्हणू आपण, किंवा नेमकं थोडं कसं वाचून परत परत रिवाइज करता येईल याचा विचार करावा लागणार आहे. नाहीतर वर्षभरा आधी अभ्यास करतोय तरी सेम स्ट्रॅटेजी वापरतोय, 6 महिन्या आधी करतोय सेम स्ट्रॅटेजी वापरतोय, हे चुकीचं आहे. आणि या वेळेचं भान न ठेवता जर अभ्यास करत असणार तर एक सर्वात मोठी चूक होते, ती म्हणजे की आपण नोट्स नोट्स नोट्स. कारण इवन मी पण मला अजूनही आठवते ज्यावेळेस मी अभ्यासाला सुरुवात केलं होतं, सर्व विषयांमध्ये आपण एमपीएससी किंवा युपीएससीचा जो फील देणारा विषय आहे ना, तो आहे पॉलिटी. म्हणजे माझ्यासाठी त्यावेळेस तरी होता, कारण मी सायन्स बॅकग्राऊंडचा, त्यावेळेस माझ्यासाठी तो तरी होता की पॉलिटी म्हणजे काय फील देत आहे की मी एमपीएससीचा किंवा युपीएससीचा अभ्यास करतोय. घेतलं मस्त वाचायला, आणलं लक्ष्मीकांतांनी वाचायला सुरू केलं. अरे लक्षात आलं, अरे इथं वाचता वाचता माझ्यासाठी सर्वच नवीन आहे. मग मी काय केलं, एक बुक घेतलं. त्या बुक मध्ये ज्या लक्ष्मीकांत म्हणजे लिहिलेलं होतं ते पॉइंट नुसार लिहिले. मग लक्षात आलं माझे की 15-20 दिवसानंतर, अरे माझं तर त्या पुस्तकाचा 10%ही वाचून झालेलं नाही आणि 15 दिवस झाले. आणि पाहता पाहता ही बुक संपत आली आहे. मग लक्षात आलं की नाही, ही चुकीची स्ट्रॅटेजी आहे. आणि या स्ट्रॅटेजी जाणारे 90% विद्यार्थी आहेत. सर्वांना घाई पडलेली आहे नोट्स काढायची. कोणी हा विचार करतच नाही की नोट्स कधी काढायचे, कसे काढायचे, कोणीच नाही. सर्वांना या प्रश्न एवढं तर क्लिअर आहे की नोट्स काढायचे म्हणून. का काढायचे असं विचारलं तर कदाचित ते सांगतील की नाही, ते रिव्हिजन मध्ये कामात येतं, तेवढी पुस्तक कुठं परत परत वाचणार आहोत आपण. पण खरं पाहिलं तर 30 पुस्तक परत परत वाचायचे. नोट्स त्यातला जो भाग लक्षात मिळाला त्यासाठी नोट्स आहे ना, बरोबर. लक्षात ठेवा, आपला सिलेबस भरपूर मोठा आहे. तुम्ही सर्व लिहितो म्हटलं ना, सर्व जर लिहितो म्हटलं खूप जास्त वेळ जाणार आहे. तर मग आज तुमच्या नोट्स बद्दलचे काही डाऊट्स असतील ना, सर्व क्लिअर होईल. सर्व क्लिअर होईल याची खात्री देतोय मी. ठीक आहे, चला सर्वात आधी माझा नंबर मी इथं दिलेला आहे. आणि या व्यतिरिक्तही काही जर डाऊट असेल तर तुम्हाला सांगतोय, मी एक वर्कशॉप कंडक्ट करतोय. त्या वर्कशॉप म्हणजे जे 1 to 1 असेल, तुम्हाला डायरेक्ट मला प्रश्न विचारता येईल, त्यासाठी वर्कशॉप आहे 14 ऑगस्टला आहे, रात्री 9 वाजता आहे. ठीक आहे, त्याची माहिती मी सर्वात शेवटी तुम्हाला देतोय. शेवटपर्यंत आपला सेशन पहा, तुम्हाला वर्कशॉपची पाहिजे माहिती मिळेल. आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे. इतर कोणते डाऊट्स आहेत तरी पण त्याच नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. मी एक व्हॉट्सअप चॅनल पण सुरू केलाय, तो जरी जॉईन करायचे त्याच नंबरला कॉन्टॅक्ट करा. आणि इथं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. बघा, सर्वात पहिला प्रश्न की का नोट्स काढायला पाहिजे. तर एक कारण कदाचित सर्व देतील आणि या साईडवर मी काही जास्त वेळ घालवणार नाही, की परीक्षेच्या वेळी आपल्याला रिवाइज करण्यासाठी हँडी नोट्स असायला पाहिजे. पण ते नोट्सच एवढा जर गठ्ठा असेल तर काय फायदा. अरे मग पुस्तकच वाचा ना, त्यापेक्षा त्या नोट्स मध्ये काही बाबी चुकलेल्या असतील, मग पुस्तक वाचा ना, पुस्तक नाही चुकणार ना. बेटर आहे ना मग ती पुस्तक वाचायला. तर एवढं आहे की आपल्याला रिवाइज करायला बेटर झालं पाहिजे. रिवाइज मॅक्झिमम इन मिनिमम टाइम, कमी वेळात जास्त रिवाइज व्हायला पाहिजे. बरं, आता रिवाइज कोणतं करायचं? मग मला सांगा की जो मला अगदी तोंडपाठ आहे, तो कशाला रिवाइज करायचा, त्याला कशाला परत परत रिवाइज करायचं. त्यामुळे जो भाग माझ्या लक्षात राहत नाही, जो फार जास्त फॅक्च्युअल आहे, अरे त्याचे नोट्स तयार करायला पाहिजे ना. ते आपल्याला मॅक्झिमम टाइम्स रिवाइज करता येईल कमी वेळेमध्ये आणि लक्षात राहते. पॉलिटिक्सच घ्या ना, की कोण कधी रिटायर होतो, प्रत्येकाचं वेगळं आहे. कोणी 60 आहे, कोणी 62 आहे, कोणी 65 आहे. मग अशा वेळेस काय की एका ठिकाणी लिहून द्या, आयोग कधी कधी जोड्या लावून मध्ये विचारू शकतो.
कन्फ्युजनच होणार नाही ना. पण हे प्रश्न पाहिल्याशिवाय आपल्या लक्षात येतच नाही की नोट्स कसे काढायचे. नाहीतर काय होतं, मी जर कॅग वाचतोय तर कॅग चे नोट्स काढले, मग 4-5 पानानंतर सुप्रीम कोर्टचे जजेस त्याचे नोट्स काढले. मग ज्यावेळेस प्रश्न आला समोर, अरे मग कॅगचं किती होतं वर्ष, जजचं काय होतं, झालं गोंधळ. अरे मला कॅग वाचायचे तर कॅग तर ऑलरेडी बुक मध्ये दिले ना, कशाला नोट्स काढायचे. सुप्रीम कोर्ट ऑलरेडी दिलंय ना, मग नोट्स कसे काढायचे. अरे काय काय कॉमन आहेत ना एका ठिकाणी काढा ना, वय किती आहे लिहून काढा, कोण त्यांची अपॉइंटमेंट करतोय ते लिहा. मी परत जो फील्ड देणारा विषय आहे पॉलिटी त्यासाठी सांगतोय. फक्त पॉलिटी नाही, ऑलमोस्ट सर्व विषयांचं. म्हणजे तुम्हाला हे काढायच्या आधी हे माहिती झालं की प्रश्न नेमके कसे विचारले जातात, कुठं प्रॉब्लेम येणार हे आधी आपल्याला माहिती झालं, मग नोट्स काढावं लागेल. आणि मग ते कमी वेळामध्ये तशा बाबी जर जास्त वेळा रिवाइज करायचंय तर मिळेल. यामुळे काय होणार की सर्व ज्या बाबी आहेत अशा अशा कन्सोलिडेट राहतील एका ठिकाणी, जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येतील ना मग. करेक्ट. त्यानंतर अलाइन व्हॉट यू रीड टू द एक्झाम. तुम्ही परीक्षेत काय काय विचारला जाणार, काय तुम्हाला सॉल्व्ह करायचंय, कोणते प्रश्न सॉल्व्ह करायचे, यासाठी तुम्ही अलाइन राहणार. का? कारण रॅन्डम आपण नोट्स नाही काढणार आहोत की नाही माहिती म्हणून लिहिलं, नाही माहिती म्हणून लिहून काढलं, नाही. जे परीक्षेत विचारतात त्याचेच नोट्स. राईट. आणि दुसरं एक इम्पॉर्टंट काय की आपल्याला आन्सर रायटिंग साठी इथून मदत होईल. लिहिण्याची सवय लावावी लागेल ना. मी त्या दिवशी मला काहीतरी लिहायचं होतं, 2 पान, थोडा इंग्लिश थोडा मराठी. हात असं हातामध्ये मॅच्युरिटी असं वाटत होतं. का? कारण ही लिहिण्याची, कागदावर खूप सारं लिहिण्याची, पानभर लिहिण्याची सवयच आता राहिली नाहीये. आपल्या सवय काय, लॅपटॉपवर टक 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 करण्याची, खूपच खूप इथं बोर्डवर लिहिण्याची, लाईन मध्ये है ना, याची रेषा काढायची काय जसं, याची सवय आहे. प्रॉपर कागदावर लिहायचं 2 पान अवघड होतं. लक्षात आलंय का? हा, तर मग अशा वेळेस तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये पण इथून मदत होईल. तिथूनही जे फॅक्च्युअल पॉईंट्स आहेत ते तर एका ठिकाणी राहिले तर आन्सर रायटिंग मध्ये व्हॅल्यू एडिशनसाठी मदत होईल, म्हणून नोट्स काढायचे आहे. करेक्ट. आता प्रश्न हा आहे की कधी काढायचं. मी तुम्हाला आयडिया दिलं, माझी जी चूक झाली होती ते तुम्हाला सांगितलंय की मी काय केलं, लक्ष्मीकांत घेतलं आणि लक्ष्मीकांतचे नोट्स म्हणून लक्ष्मीकांतच एक बुलेट फॉर्म मध्ये तयार केलं. मला वाटलं तसं जर वर्षभर लिहिलं असतं ना, माझ्या नावाने एक पुस्तक तयार केलं तुम्ही क्वालिटीचं. पण जाऊ द्या आता ते. मग कधी काढायचे नोट्स, लक्षात ठेवा, कोणताही विषय असेल, ठीक आहे की माझा सायन्स बॅकग्राऊंड आहे तर कदाचित मला तेवढ्या रिडिंगची, तेवढ्या रिव्हिजनची गरज पडणार नाही जेवढं पॉलिटी किंवा हिस्ट्रीची गरज आहे. बरोबर. त्यामुळे स्वतःसाठी थोडा थोडा तरी डिसाईड करा. पण मी असं कन्सिडर करतोय की कमीत कमी तुम्हाला 3 रिडिंगची गरज आहे, कोणताही विषय असेल तरी पण कमीत कमी पूर्ण रिडिंग. मग जर तुम्ही तुमच्यासाठी तुमचा बॅकग्राऊंडचा, तुमचा ग्रॅज्युएशनचा विषय आहे तर मी म्हणतोय की दुसऱ्या रिडिंगच्या नंतर नोट्स काढले तरी पण चालेल. जर तुमच्यासाठी जर नवीन असं, माझ्यासाठी पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी अगदी नवीन आहे तर मी कमीत कमी 3 रिडिंग करणार. मग काय करणार रे, पहिला, दुसरी, तिसरी रिडिंग. पहिली रिडिंग जशी काही नॉवेल आपण वाचतोय बस तसं वाचून काढायचं, कोणतंही पुस्तक असेल. मला एक आयडिया येऊन जाईल की जसं मी पॉलिटी वाचतोय तर पॉलिटीमध्ये माझ्या लक्षात आहे अरे सेंटरमध्ये जशा गोष्टी आहेत तशा स्टेटमध्ये आहेत. मग नोट्स काढताना जर मी कंपॅरिझन करून जर लिहून ठेवलं तर मला बऱ्याचशा बाबी लक्षात राहतील. बरोबर. हिस्ट्रीमध्ये क्रोनॉलॉजी इम्पॉर्टंट आहे, पण क्रोनॉलॉजी मध्ये पण मग लक्षात येते की अरे हे हा कायदा याला करेक्ट करून हा असा आणला, त्याला चेंज करून तो आणला, ते इम्पॉर्टंट आहे. मग न्यूजपेपरवर कसे कसे बंदी लागेल, काय लागेल, ते इम्पॉर्टंट. मग प्रत्येक विषयानुसार थोडी थोडी रिक्वायरमेंट वेगळी आहे. मग पहिल्या रिडिंग मध्ये काय होणार, ही सगळीने आयडिया तयार करायची आपल्या माइंडमध्ये प्रत्येक विषयासाठी. म्हणून म्हणतोय की नॉवेल सारखं वाचा, फक्त लक्षपूर्वक वाचा. नॉवेल सारखं वाचायचे म्हणून काय की भरभर बरोबर वाचलं असं करू नका, लक्षपूर्वक वाचा. प्रयत्न हे करा, काही लिहायचं नाहीये, काही लक्षात ठेवायचं नाहीये. पहिल्या रिडिंग मध्ये काय म्हणतोय मी, लिहू पण नका, काही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न पण करू नका, फक्त आयडिया तयार करा. तयार झाली आयडिया, तुम्ही ज्यावेळेस दुसरी रिडिंग करा तुमच्या लक्षात येईल अरे हा तर मला माहित आहे. तुम्ही जर पहिल्या रिडिंग मध्ये जर काढलं असतं तुमच्या लक्षात आलं असतं की नोट्स काढले असते, तुम्ही सर्वच लिहून काढले असते. का? कारण काहीच माहित नाही. पण दुसऱ्या रिडिंग मध्ये आता लक्षात येते अरे नाही, हे ना मला माहित आहे. आता तुम्हाला बरंच वाटेल की नाही अरे हे ना आता दाय बाय हात का केलाय म्हणून होऊन जाईल म्हणून हा विषय. कधी? दुसऱ्या रिडिंगच्या नंतर. का? कारण पहिलं रिडिंग झालंय आपलं.
बरं, पहिल्या रिडिंग झाल्यानंतर हे लक्षात ठेवा की प्रत्येक रिडिंग नंतर तुम्हाला पीवायक्यू अभ्यास करायचा. आता तुम्ही पहिल्या रिडिंग नंतर जर पीवायक्यू वाचलाय, पाहिले त्या स्पेसिफिक टॉपिकवर, तर तुमच्या दुसऱ्या रिडिंग नंतर तुमच्या क्लिअर लक्षात येईल की तो टॉपिक वाचत असताना तुमच्या लक्षात येईल की प्रश्न कसे विचारले. वाचता वाचताच लक्षात येतं की प्रश्न नेमका कसा विचारला. मग काय करणार, एक हायलायटर घ्या, आणि हायलाइट करा. करेक्ट. जे बाब तुम्हाला लक्षात राहत नाही आपण परीक्षेत विचारलं त्या हायलाइट करून ठेवा ना. खूप काही करायचं. मी तर म्हणतो की दुसऱ्या रिडिंग मध्ये पण हायलाइट नाही केलं तरी पण चालेल. फक्त दुसरी रिडिंग फोकस करा आता की हे तुम्ही नॉवेल सारखा अभ्यास केला होता ना, दुसरी रिडिंग फोकस करा की तुम्ही पीवायक्यू ओरिएंटेड करताय म्हणून. ठीक आहे. आता तिसऱ्या रिडिंग नंतर, पहिलं रिडिंग झालंय, दुसरं रिडिंग झालंय, आता तुम्हाला पीवायक्यू दोनदा पाहून झालंय, तुम्हाला दोनदा वाचून पण झालंय. आता तुम्हाला माहिती आहे की काय विचारलं जातं, तुमच्या लक्षात बऱ्यापैकी आहे. आता जो भाग माहित नाही ना त्याचे नोट्स काढायचे, तुमच्या क्लिअर लक्षात येईल की आता प्रत्येक टॉपिकचे नोट्स काढताना नेमके कसे काढायचे, प्रश्न कसे विचारायचे. तर हे लक्षात ठेवा, काही विचार करू नका, काही डाऊट येऊ देऊ नका जोपर्यंत 3 रिडिंग होत नाही. मी तुम्हाला याची खात्री देतोय की तिसऱ्या रिडिंगच्या नंतर तुमचा प्रश्नच राहणार नाही की नेमके सर नोट्स कसे काढू म्हणून. पीवायक्यू म्हणताना मी इथं दोन्ही पण म्हणतोय, पूर्व परीक्षे पण आणि मुख्य परीक्षे पण. त्यामुळे 3 रिडिंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नोट्सला हात लावायचे नाही. खूपच खूप करायचे तर दुसऱ्या रिडिंग नंतर हायलाइट करा, ते पण नाही केलं तरी पण चालेल. करेक्ट. आता वळू आपण की का काढायचे, कधी काढायचे. आता वळू आपण की कसे काढायचे. इवन मला पण आठवते की मी पण चुका केल्यात म्हणून. मी युपीएससी साठी तयारी केलं, युपीएससी सीएपीएफ साठी, आणि 2019 मध्ये मी इंटरव्ह्यू दिला. पण माझ्या लक्षात येते की जर ही पद्धत मला माहित असती ना, माझे नोट्स अजून फार चांगले झाले असते. काय करायचंय, मी काही महिन्याआधी एका IAS अधिकाऱ्याचा इंटरव्ह्यू पाहिला की नोट्स कसे काढायचे. काय करायचं, त्यांनी सांगितलंय की A4 पेपर घ्यायचा, या A4 पेपरवर असे लाईन्स काढायचे आणि प्रयत्न करायचा. आणि हे मेन साठी म्हणतोय बरं का, मुख्यतः कोणासाठी, मेन साठी. हे नोट्स मेन साठी मुख्यतः फोकस करायचंय की एक अख्खा मुद्दा या एका पानावर झाला पाहिजे. असे नोट्स काढायचे. आपल्याला थप्पी नाही लावायची नोट्सची. नोट्सच्या नावाखाली लिहितच नाही. आपला अल्टिमेट एम आहे परीक्षेमध्ये मार्क्स मिळवणे, आणि वेळेचा सर्व खेळ आहे. त्यामुळे प्रयत्न करायचे की एका पेजवर सर्व लिहायचं. मग आता कोणताही एखादी टॉपिक आला, टॉपिकचं नाव लिहिलं आणि त्याचे काय काय नोट्स काढायचे, कधी पॉझिटिव्ह आहेत कधी निगेटिव्ह आहेत. जर प्रॉपर पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत तर 2 कॉलम करून या लगेच. बरोबर. मग ह्या रेषा कशासाठी काढल्या, यामध्ये तुम्हाला तुमच्या सोयीनुसार अरेंज करता येईल. जसं मी काय केलं असतं मग की अरे हा टॉपिक कोणामधला आहे, हा GS3 मधील, GS3 मधील सायन्स टेकचा भाग आहे म्हणून हा असं काहीतरी असतो. आले का लक्षात. मेन बुलेट पॉइंट इथं काही असे लिहून ठेवले असते. अजून काही एक्स्ट्रा बाबी आहेत, व्हॅल्यू एडिशन आहे, ते इथं काही पॉइंट्स लिहून ठेवले असतील. आणि मी स्वतः एक माझा फॉर्मॅट तयार केला असता की मी कोणत्याही टॉपिकचे नोट्स काढायचे, इथं लिहा त्याचा सब्जेक्ट कोणता आहे, कोणते बुलेट पॉइंट्स आहेत, काय व्हॅल्यू एडिशन आहे. मी प्रत्येकाचं असंच केलं असतं. म्हणजे माझ्यासमोर कोणत्याही विषयाचा कोणत्याही टॉपिकचा नोट्स आला असता, माझ्या क्लिअर लक्षात आलं, मी इकडे खाली गेलो असतो, व्हॅल्यू एडिशन मला मिळायचं प्रत्येकांमध्ये. माझा सबकॉन्शियस माइंड मी असाच तयार केला असता. आले का लक्षात. तुम्हाला प्रत्येक टॉपिक अभ्यास करता हे लक्षात आलं असतं की अरे हा टॉपिक कोणामध्ये आहे. पाठ करायची गरज नाही, लगेच डोळ्यासमोर दिसतं, लगेच वरच्या वर दिसतं ते. आले का लक्षात. मग काय काय या नोट्स मध्ये कव्हर व्हायला पाहिजे. मेनचे आन्सर रायटिंग. यामध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला वेगवेगळ्या डायमेन्शन उत्तर घ्यावं लागतं. सोसायटल आहे, इकॉनॉमिकल आहे, पॉलिटिकल आहे, अशा एन्व्हायरमेंटल आहे, अशा वेगवेगळे अँगल. तर हे जे अँगल आहेत ना, परत काही कोड सिम्बॉल वगैरे वापरा, इकॉनॉमिक साठी वापरा, एन्व्हायरमेंट साठी वापरा, सोसायटीसाठी वापरा, पॉलिटिक्ससाठी वापरा, हेच अँगल. पण सर्व अँगल कव्हर करण्याचा प्रयत्न करा. दुसरं आहे की सिलेबस फोकस असायला पाहिजे. लक्षात ठेवा, एव्हरीथिंग अंडर द सन कोणी म्हणत असेल तर त्याला दुर्लक्ष करा, विचारल्या जातं. पण जर तुम्ही तो ऍटिट्यूड असेल की एव्हरीथिंग अंडर द सन, तर पेपर क्लिअर होणार नाही. हे अगदी क्लिअर करा. तुमचा तो जर ऍटिट्यूड की मला सर्वच करायचे ना, मला 100 पैकी 100, 200 पैकी 200, 300 पैकी 300 घ्यायचे, तर कट ऑफ ही क्लिअर होणार नाही. त्यामुळे बी प्रॅक्टिकल, कट ऑफ क्लिअर करायचंय, हा टार्गेट ठेवा.
आणि सिलेबस फोकस अभ्यास करा. राईट. नेक्स्ट, रिव्हिजन मस्ट आहे, म्हणून रिव्हिजन साठी तर इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, बेसिक बुक्स आणि एनसीईआरटी स्टेट बोर्ड कव्हर करायचे. म्हणजे आता याच कॉलम मध्ये मला हे पण लिहिता येईल इथं की हे नोट्स मला कुठून मिळाले. जर स्टॅटिकचा आहे तर एनसीईआरटीच्या कोणत्या वर्गात आहे किंवा स्टेट बोर्ड मध्ये कोणत्या वर्गात आहे, किंवा जर मी कोणतं रेफरन्स बुक वाचतोय, लेट्स से पॉलिटी आहे तर एम लक्ष्मीकांतचं पुस्तक मी वाचतोय, हे असं तिथं काही मेन्शन करेल. बरं, खूप अजून तुम्हाला डिटेल जायचं, पेज नंबर लिहून ठेवून द्या, कधी जरी डाऊट आहे, कारण हे नोट्स आहेत ना. अरे नोट्स आहेत ना, मग जर यामध्ये जर मला थोडा कुठे डाऊट आहे, अरे मला तो पॉईंट आठवत नाही, तरी पण माझ्या नोट्स नाही, लगेच त्या लक्ष्मीकांतच्या पुस्तकात जा, त्या पानावर जा आणि लगेच लिहून घ्या कोणता पॉईंट आहे, लिहून टाका, त्यामध्ये तो ऍड करा. पण तो एक टॉपिक एका पानावर ऍड करता यायला पाहिजे. ऑब्विस आहे, वेळ लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, ते तर ऑब्विस आहे. नेक्स्ट, करंट अफेअरची लिंक ते पण करता यायला पाहिजे. जर समजा की एक टॉपिक रेडी आहे, ठीक आहे, आता या वर्षी जर तो टॉपिक करंट मध्ये पण आहे तर करंटची न्यूज काय आहे ना, लगेच ऍड करून ठेवूया, लगेच ऍड करून ठेवा. नेक्स्ट, ट्रिक्स वगैरे काही असेल ते पण ऍड करता येईल तुम्हाला. आणि कसं ते रिमेंबर करता येईल, म्हणजे कसं लक्षात ठेवता येईल, काही निमॉनिक आहे का तो पण ऍड करा जर फॅक्च्युअल डेटा आहे तर. म्हणजे ह्या सगळ्या बाबी आहेत, ह्या तुम्हाला या एकाच पानावर एका टॉपिक बद्दल ऍड करता यायला पाहिजे, तर तुमचे नोट्स बढिया बनले म्हणून समजा. नाही तर नोट्सची पण तप्पी लागेल, म्हणजे बुक्स एवढे नोट्स एवढे, असं नको व्हायला. आलं लक्षात. आता हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार अरेंज करता येईल. आणि जे म्हटलं, ज्या आय एस अधिकारपासून हे मी मिळवलं किंवा माहीत करून घेतलं, त्यांनी म्हटले की मी 4 वेळा नोट्स फाडून फेकले. काय म्हणतोय मी, 4 वेळा नोट्स फाडून फेकले, तेव्हा जाऊन माझा हा फॉर्मॅट बनलाय. आपण एकदा पण फाडायला तयार नाही बरं का, हा एक मुद्दा चांगला लक्षात ठेवा. त्यामुळे ठीक आहे की नोट्स तुम्हाला चेंज करावे लागतील, थोडा काहीतरी पॅटर्न, थोडा काही दिवसानंतर, पण तो स्वतःला तुम्हाला कोणता सूट करतोय हे प्रॅक्टिसनच कळेल. मुद्दा क्लिअर झालाय? यस, ऑल क्लिअर. आता शेवटी जाता जाता मी काही टिप्स तुम्हाला सांगतोय. काय करायचंय, A4 चा स्पायरल बुक यूज करायचंय. A4 चे जे रिम असतात ना ते घ्यायचे आणि झेरॉक्स सेंटर मधून या प्रकारे हे स्पायरल तयार करून घ्यायचं. ठीक आहे, हे बेस्ट असतात लिहिण्यासाठी, यावर नोट्स काढायला फार चांगलं जातं. दुसरा आहे, म्हणजे हा मी A4 ला अर्ध कापून हे तयार केले, मी तुम्हाला म्हणतोय की A4 चा पूर्ण पेपर घ्यायचा आहे. हा, नेक्स्ट, नेहमी पेन, हायलायटर वेगवेगळ्या कलरचे वापरायचे, पण खूप यामध्ये वेळ घालवू नका की मला याच कलरनी करायचं आणि त्याच कलरनी करायचं, ते करू नका. अवॉइड मेकिंग नोट्स इन फर्स्ट रिडिंग, ऑलरेडी सांगितलंय मी, सर्वात मोठी घोड चूक आहे ही, वेळ गेला म्हणून समजा. डिफरंट सब्जेक्ट डिफरंट स्ट्रॅटेजी, प्रत्येकासाठी वेगवेगळं लागणार. मी मगाशी म्हटलं की पॉलिटीसाठी वेगळं, जॉग्राफी हिस्ट्रीसाठी प्रत्येकासाठी वेगळी असणार. नो कम्प्लीट सेंटेन्सेस नोट्स मध्ये तुम्हाला एकाच पानावर सर्व ऍड करायचंय. तर मी पूर्ण सेंटेन्सच लिहितो, माझा ग्रामरच बढिया असायला पाहिजे, मी हँड रायटिंग खूप चांगलं काढणार, अरे मग अवघड आहे, अवघड आहे म्हणून समजा. वेळ पण गेला आणि एका पानात किंवा खूपच खूप 2 पानात नोट्स तयार होणार नाही, थप्पी सुरू आहे. नेक्स्ट, शॉर्ट फॉर्म वापरायचे आहेत. कसं जागा कमी करता येईल, शॉर्ट फॉर्म वापरा, सिम्बॉल वापरा, पॉइंट्स आहेत, फ्लो डायग्राम आहे, टेबल आहे, हे वापरा. तुम्हाला मेन्स आन्सर रायटिंग मध्ये खूप जास्त मदत होईल, हे वापरा. ऑलवेज कीप सिलेबस अँड पीवायक्यू विथ यू. जेव्हाही तुम्ही नोट्स काढताय, मी काय म्हटलं, त्या पानावर लिहिलेलं असलं पाहिजे. तो प्रिलिमचा भाग आहे, तो मेनचा आहे. मेनचा आहे तर तो कोणत्या पेपरमध्ये आहे, जीएस 1, 2, 3, 4 कोणामध्ये आहे, तुमच्या नोट्सवर लिहिलेलं असलं पाहिजे. तुम्हाला अगदी तोंडपाठ असायला पाहिजे की कोणता टॉपिक कुठं कव्हर होतो म्हणून. काही टॉपिक 2 ठिकाणी कव्हर होतात, जसं पॉप्युलेशनचा 2025 मध्ये प्रश्न विचारला, तो इकॉनॉमिक्स मध्ये पण येतो आणि तो जॉग्राफी मध्ये पण येतो. तर असे पण काही प्रश्न असतात, ते पण लक्षात ठेवा. सायन्सचा प्रश्न एकदा युपीएससी मध्ये विचारला होता, सायन्सचा AI चा प्रश्न होता, विचारला होता एथिक्सचा, पण तो सायन्स टेक मध्ये पण कव्हर होतो. आले लक्षात? हा, मग हे पण बाबी तुम्हाला लिहून ठेवावं लागणार आहे, प्रॅक्टिस मधून येईल हळूहळू. नेक्स्ट, हा म्हणून काय, सिलेबस आणि पीवायक्यू तुमच्याकडे असायला पाहिजे. कॉमन नोट्स फॉर प्रिलिम आणि मेन्स, वेगवेगळे काढायचे नाही की हे माझे प्रिलिमचे आहेत आणि हे मेन्सचे आहेत. जे सब्जेक्ट कॉमन आहेत त्यांचं कॉमनच नोट्स काढायचे आहेत. प्रिलिम साठी तुम्हाला विशेष काही लिहायची गरज पडत नाही. ठीक आहे, स्पेसिफिक थोडासा भाग त्याच पानावर लिहून ठेवून दिलं तरी पण होऊन जातं. पण प्रिलिम साठी खूप काही वेगळे, खूप नोट्स काय. मेन साठी तुम्हाला नोट्सची नक्कीच गरज पडणार का, कारण अरे तुम्हाला इथं लिहायचंय, पेपरमध्ये पण लिहायचंय.
मग लिहायची सवय आतापासूनच करा ना. करेक्ट. तर हे काही टिप्स आहेत नोट्स मेकिंगसाठी. ऑल क्लिअर. चला, बाकी काही डाऊट असेल तर मी तुम्हाला नंबर तर दिलेला होता, पण तुम्हाला एक अनाउन्समेंट जसं मगाशी म्हटलं मी तुम्हाला की एक वर्कशॉप घेतोय. का वर्कशॉप घेतोय? कारण मला माहिती आहे की या नोट्स बद्दल मी हा सेशन तर घेतला, तरी पण प्रत्येकांचे आपापले वेगवेगळे डाऊट्स असतील, इव्हन नोट्स बद्दलच असतील. मी माझ्या बाजूने प्रयत्न तर केला पूर्ण कम्प्लीट करण्याचा. तर मग अशा वेळेस काय करायचं? आपण युट्यूबवर नेहमी भेटतो, पण हा वन वे कम्युनिकेशन आहे. म्हणून काय केलं मी, एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केले, त्याचा QR कोड इथं दिलेला आहे. QR कोड स्कॅन करा आणि काय करायचंय, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा. हा बघा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा. आता हा जॉईन केल्यानंतर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमचे जे डाऊट्स आहेत, तुमचे प्रश्न आहेत, ते तिथं टाकत राहा. मी काय करतोय, तिथून जे तुमचे कॉमन डाऊट्स आहेत ते एका ठिकाणी नोट करून घेणार आणि गुगल मीटद्वारे मग आपण काय करणार तर भेटणार आहोत. कधी भेटणार आहोत रे? तर 14 ऑगस्ट रात्री 9 वाजता. मग त्यावेळेस सुरुवातीला मी तुमचे ते डाऊट्स आहेत ते ऍड्रेस करणार, म्हणजे मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होतो. आपल्याला वेळ वाचवता येईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे डाऊट्स आहेत ते ऍड्रेस करता येईल. कारण या आधी पण जेव्हा वर्कशॉप घेतलं, आधी एकदम प्रश्न विचारतो, थोड्या वेळानंतर परत तोच विचारतो. म्हणून मी म्हटलं की आधी आपण डाऊट तुमचे जे आहेत ना ते कलेक्ट करू म्हणून. सो हे घेतलं. हे झाल्यानंतर मग तरी पण त्या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट्स आहेत, डायरेक्ट माईक ऑन करायचे आणि तुमचे 1 to 1 डाऊट्स आहेत ते लगेच विचारून घ्यायचे. मुद्दा क्लिअर झालाय? सो या पद्धतीने आपला हा जो वर्कशॉप आहे हा असणार आहे. आणि कधी असेल परत एकदा मी तुम्हाला सांगतोय, 14 ऑगस्ट रात्री 9 वाजता असणार आहे. ऑल क्लिअर. बाकी काही डाऊट असेल तर मी तुम्हाला नंबर आहे तो देतोय, बघा हा इथं नंबर आहे 8793382444. करेक्ट. व्हॉट्सअपला सुद्धा सेम नंबर आहे. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायचा आहे तर मला त्याच नंबरला मेसेज करा. बॅच जॉईन करायची आहे तरी पण याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचे. बॅच लक्षात ठेवा, स्वराज्य 2.0 बॅच आहे आणि यामध्ये प्री मेन्स इंटरव्ह्यू सर्व तर कव्हर होईल. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, PYQ प्रॅक्टिस आहे, MCQ आहे, सर्व इथं कव्हर होणार. पण यासोबत लक्षात ठेवा, NCERT फाउंडेशन बॅच तुम्हाला फ्री मिळत आहे. 18 बुक्स घरपोच येतील. ऑफिसर मेंटॉरशिप ते पण मिळेल आणि विशेष म्हणजे ही बॅच लाईफ टाइम साठी मिळत आहे. कशासाठी मिळत आहे तुम्हाला? लाईफ टाइम. एकदा जॉईन करा, तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला मिळेल. ऑल क्लिअर. राईट. आणि जर कंबाईन टार्गेट करताय, हा, आणि हे लक्षात ठेवा की एक लवकरच आपला फ्री आन्सर रायटिंग प्रोग्राम आहे, युट्यूबला सुरू होत आहे. फिक्स टाइम असेल, रोज त्या वेळेला एक विषय तो कव्हर केला जाईल. कंबाईन जॉईन करायचं आहे तुम्हाला, कंबाईनची बॅच, कंबाईन जर टार्गेट आहे तर मग आपल्याकडे ब्रह्मास्त्र बॅच आहे 2027 साठी. सिमिलर बॅच आहे, फार कमी किमतीमध्ये आहे. यामध्ये पण इन्स्टॉलमेंट आणि डिस्काउंट आहेच. ऑल क्लिअर. चला, ही बॅच जरी जॉईन करायची तरी पण त्याच माझ्याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.